नमस्कार मित्रांनो, साक्षात लक्ष्मीचं रूप या नक्षत्रात जन्मलेल्या मुली बदलतात वडिलांचे नशीब. घरात येते सुख समृद्धी. मुलींच्या जन्माने नशीब उजळतं असं म्हणतात, पण ज्योतिषशास्त्रात अशी काही विशेष नक्षत्रे आहेत यामध्ये जन्मलेल्या मुली वडिलांच्या आयुष्यात सुवर्णकाळ घेऊन येतात. जाणून घ्या कोणती आहेत ही भाग्यवान नक्षत्रे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचे जीवन त्याच्या जन्माच्या नक्षत्रावर अवलंबून असते. शास्त्रामध्ये अशी काही नक्षत्रे सांगण्यात आली आहेत ज्यामध्ये जन्मलेल्या मुली आपल्या वडिलांसाठी आणि कुटुंबासाठी साक्षात लक्ष्मीचे रूप मानल्या जातात. असे मानले जाते की या मुलींच्या जन्मानंतर घरात सुख समृद्धी आणि वडिलांच्या कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होते. वडिलांच्या प्रगतीसाठी ही नक्षत्रे ठरतात प्रभावी. ज्योतिष गणनेनुसार कृत्तिका, उत्तरा फाल्गुनी आणि उत्तराषाढ नक्षत्रात जन्मलेल्या मुलींमध्ये आत्मविश्वास, नेतृत्व क्षमता आणि कुशाग्र बुद्धिमत्ता उपजतच असते. या नक्षत्रांच्या प्रभावामुळे कुटुंबात प्रामुख्याने वडिलांच्या जीवनात मानसन्मान आणि आर्थिक प्रगती होते. उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात जन्मलेल्या कन्या अधिक शुभ फळ देणाऱ्या मानल्या जातात. रवी नक्षत्राचा प्रभाव. ज्योतिषशास्त्रात सूर्याला वडिलांचा कारक ग्रह मानले जाते. त्यामुळे रवी नक्षत्रात जन्मलेल्या मुली वडिलांसाठी अत्यंत भाग्यवान ठरतात. सूर्याच्या प्रभावामुळे या मुलींमध्ये धाडस आणि निर्णय क्षमता अधिक असते. कठीण प्रसंगात त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात. चंद्र नक्षत्रातील सौम्यता आणि शांती. जेव्हा चंद्र रोहिणी, हस्त आणि श्रवण नक्षत्रात असतो तेव्हा जन्मलेल्या मुली कुटुंबात शांती आणि संतुलन राखण्यासाठी ओळखल्या जातात. त्यांच्या स्वभावात प्रेम, संयम आणि संवेदनशीलता असल्याने घरातील नात्यांमध्ये गोडवा राहतो आणि सुखशांती कायम टिकते. मेहनती आणि प्रतिभावान नक्षत्र. याशिवाय मृगशिरा आणि धनिष्ठा नक्षत्रात जन्मलेल्या मुली अत्यंत कष्टाळू आणि प्रतिभावान असतात. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्या केवळ स्वतःचीच नव्हे तर कुटुंबाची आर्थिक, सामाजिक स्थिती सुधारण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. जबाबदारी पार पाडण्यात त्या सदैव आघाडीवर असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.